ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे। हे प्रकरण मिटवण्याकरता 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी महिलेने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना तिला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी आपल्याला माहिती की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती एका महिलेने जे आहे ते गंभीर आरोप केलेले होते। या आरोपानंतर अगदी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा देखील झाली होती, आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। आणि सदर महिलेला तर एकूणच जर पाहिलं तर 3 कोटी रुपयांची सदर महिलेनं खंडणी मागितल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्या प्रकरणामध्ये 1 कोटी रुपये स्वीकारताना जे आहे ते त्याला त्या महिलेला जे आहे ते अटक केलेली आहे। सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई करत सध्या सदर महिलेला जे आहे ते सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता या महिलेवरती कारवाई होताना आपल्याला दिसून येते। त्यामुळं जयकुमार गोरेंच्या वरती आरोप हे गंभीरतेने या महिलेने केलेले होते आणि याची चर्चा जी राज्यभर सुरू होती। आपल्याला माहिती की जयकुमार गोरे हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, सातारचे एक दिग्गज नेते आहेत। आणि अशामध्ये एका महिलेनं खंडणीसाठी जे आरोप केलेले होते आणि त्या आरोपानंतर आता तिला अटक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।